गुड मॉर्निंग. तर पिल्लूचं आज 9 मंथचं वॅक्सिन होतं. त्यासाठी पटापट सर्व आवरून घेतलं. देवपूजा केली. त्यानंतर नाश्ता बनवला. नाश्ता बनवता-बनवताच पिल्लूचंसुद्धा खायचं करून घेतलं. नाचणीचं पोरेज बनवलं. त्यानंतर पप्पानी पिल्लूला बाहेर फिरवलं. त्यानंतर पिल्लूला रेडी केलं आणि आम्हाला जायचं होतं वॅक्सिन घ्यायला आणि ते मांजरीची पिल्लं मस्त असं टोपलीमध्ये छान झोपली होती. त्यानंतर तिथे पोहोचलो. पिल्लूचं फर्स्ट बाईक राईड होती. त्यानंतर वॅक्सिन दिलं. त्यानंतर थोडासा तो रडला. नंतर शांत झाला. घरी आल्यावर थोडा वेळ खेळला आणि झोपला. त्यानंतर मग मी आमच्यासाठी जेवण बनवायला घेतलं. तर तुरीच्या सोलेची आमटी केली होती. त्यानंतर कपडे मशीनला लावून द्यावे. त्यानंतर आमच्या या ताई काही काम होतं म्हणून त्या आल्या होत्या. त्यानंतर पिल्लूला इथे त्याची व्हिटॅमिनची औषध दिली. त्यानंतर त्यासाठी इथे दलिया बनवला आणि म्हणलं ठेचा बनवावा थोडासा. त्यानंतर ठेचा बनवायला घेतला आणि नागदिवे पण होते त्यामुळे तिथे ते बनवायला घेतले. तर आमच्याकडे असे दिवे आणि हे नैवेद्य वगैरे करतात. त्याचं पाणी वगैरे घालून तोपर्यंत पप्पा इथे पिल्लूला छान फिरवत होते. ते छान वाफवून घेतले आणि इथे नागदिव्याची सर्व तयारी केली. छान देवाला नमस्कार केला. सर्व दिवे वगैरे लावले. पिल्लूने सुद्धा छान नमस्कार केला. पिल्लूचं पहिलंच नागदिवे होते. त्यानंतर पिल्लूला इथे पालक खिचडी केली. ती खाल्ली. त्यानंतर कशाला पण धरून उभं राहायचं करतोय. त्याच्यामुळे त्याच्याकडे आता जरा जास्तच लक्ष द्यावं लागेल. तर असा हा ओव्हरऑल डे